अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, राजघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिक्षणाचे प्रसारक करणारे महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, सर्व थोर पुरुषांना आणि आई माडेश्वरीला मी प्रथम वंदन करते। आज सभेला उपस्थित असलेले 245 माढा मतदारसंघाच्या माझ्या उमेदवारीसाठी सभेला उपस्थित असलेले माननीय सुनील तटकरी साहेब, आमचे आदरणीय बाबा, आदरणीय कल्याणरावजी काळे साहेब, माननीय शशिकांत तरंगे, त्याचबरोबर उपस्थित असलेले माननीय लतीफ तांबोळी, माननीय मिलिंद साहेब, माननीय सुप्रिया गुंड, माननीय वर्षाताई शिंदे, माननीय आरती बसवंती, माननीय स्वाती झांबरे, माननीय यफिक मुलानी, त्याचबरोबर उपस्थित असलेले माननीय भारत आठवले, माननीय प्रियदर्शन साठे, उपस्थित स्टेजवरील सर्व मान्यवर, उपस्थित असलेल्या माढा नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षा कल्पनाताई जगदाळे, उपस्थित असलेल्या सर्व नगरसेविका, सर्व सभापती, कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, आदरणीय बाप्पा मामा, त्याचबरोबर उपस्थित असलेले सर्व महायुतीचे घटक पक्षातील सर्व पदाधिकारी आणि सर्वात महत्त्वाचं उपस्थित असलेले माझे मतदार बंधू आणि भगिनींनो, आज 245 माढा मतदारसंघातून महायुतीची मी अधिकृत उमेदवार म्हणून माननीय अजितदादा पवार यांनी मला संधी दिली, त्याबद्दल मनापासून मी खरं तर त्यांचे आभार मानते। आज आपण पाहत आहोत माझी लाडकी बहीण योजना जी सर्वात लोकप्रिय झाली आहे, संपूर्ण महाराष्ट्रात तिने लोकप्रियता मिळवली आहे आणि अशा लाडक्या बहिणीलाच माननीय महायुतीने, माननीय अजितदादांनी एक उमेदवारी देऊन एक सक्षम महिला विधानसभात पाठवायचा जो निर्णय घेतलेला आहे तो खरं इतर सर्वच पक्षांपुढे एक आदर्श आहे। कारण मी तटकरे साहेबांना आवर्जून सांगू इच्छिते की माढा नगरपंचायतच्या कामाला सुरुवात करायच्या आधी प्रियदर्शिनी महिला मंडळाच्या माध्यमातून आम्ही गेले 10 ते 15 वर्ष जे काम केलेलं आहे त्यातून महिला सक्षमतेचं काम आम्ही पुढे आणलेलं आहे। प्रत्येक महिलेला स्वतःच्या पायावर उभा करणं, तिला हाताला काम दिलं आणि तिला सक्षम करणं ही भूमिका घेऊन गेली 10 ते 15 वर्ष झालं मी माढा शहरामध्ये काम करत आहे आणि हेच काम माझं पूर्ण माढा तालुक्यामध्ये करायचं असेल तर मला पुढची संधी मिळणं खूप आवश्यक आहे। हे काम करत असताना माढा नगरपंचायतच्या माध्यमातून ज्यावेळेस मी इलेक्शनला उभं राहिले तर संबंध महिला भगिनींनी मला प्रचंड पाठिंबा दिला। इलेक्शन झाल्यानंतर नगराध्यक्ष पदावर विराजमान झाल्यानंतर माढा नगरपंचायतीमध्ये अनेक पायाभूत सुविधा आम्ही लोकांपर्यंत पोहोचवल्यात। रस्ते असतील, पाणी असेल, गटारी असतील, मंदिर सुशोभीकरण असेल किंवा लाईटच्या व्यवस्था असतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझी लाडकी बहीण योजनेसारखं प्रत्येकाला असं वाटायचं की माझ्या स्वप्नातलं घर माझं असावं, त्यामुळे घरकुल योजना माढा नगरपंचायतच्या माध्यमातून अतिशय प्रभावीपर्यंत आम्ही लोकांना पोहोचवलेले। गेली 30 वर्षामध्ये ज्या विद्यमान आमदारांनी हे कामं करू शकले नाही आहेत ते गेल्या 5 ते 6 वर्षामध्ये माढा नगरपंचायतच्या माध्यमातून मी माढा शहरापर्यंत पोहोचून जनसामान्यांचं जीवन सुखकर केलं आहे। आणि खरं तर हे काम करत असताना माढा तालुक्यातील अनेक मतदारसंघातील अनेक गावांमध्ये माझा जनसंपर्क वाढला, लोकांच्या सर्व समस्या मला समजायला लागल्या। लोकांनी मला अनेक समस्या सांगताना 30 वर्षातला पाठीमागचा अविकसित माढा काय आहे ह्याबद्दल अनेक गोष्टी बोलल्या। त्यावेळेस लक्षात आलं की माढा मतदारसंघ हा विकासापासून वंचित आहे। माढा शहरामध्ये कुठल्याही माढा मतदारसंघामध्ये कुठल्या पायाभूत सुविधा नाही आहेत, कुठलेही काम ह्या मतदारसंघात झालेले दिसत नाही आहे। आजपर्यंत माढा मतदारसंघातलं राजकारण हे फक्त ऊसाभोवती झालेलं आहे। आजपर्यंत माढा मतदारसंघातल्या फक्त ऊसाच्या एका प्रश्नाकडेच लक्ष देऊन अनेक 50 प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं जात आहे। खरं म्हणलं तर आपल्यासमोर अनेक प्रश्न आहेत। आपल्याला पायाभूत सुविधा नाही आहेत, पाण्याचे प्रश्न आहे तसेच आहेत, वाड्या वस्त्यांवर लाईट नाही आहे, घरकुल योजना लोकांपर्यंत राबवलेल्या नाही आहेत, त्याचबरोबर आपल्या तरुणांच्या हाताला काम नाही आहे, महिलांच्या हाताला काम नाही आहे, शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्न आहेत, शेतकऱ्यांना पाणी नाही आहे, त्याचबरोबर डीपीचे प्रश्न आहेत, 24 तास शेतकऱ्यांना लाईट नाही। एकीकडे माझा शेतकरी लाईट नाही आहे, पाणी नाही म्हणून तळमळतोय आणि दुसरीकडे विद्यमान आमदारांच्या शेतामध्ये डायरेक्ट नदीवरून पाईपलाईन जाते आणि त्यांना 24 तास पाणी पुरवठा उपलब्ध होतो, 24 तास लाईट उपलब्ध होते। अशा अनेक समस्यांना शेतकरी झगडतोय, सर्वसामान्य माणूस झगडतोय, पण आजपर्यंत ह्या प्रश्नांकडे विद्यमान आमदारांनी अजिबात लक्ष दिले नाही आहे। हे सर्व समजून घेण्यासाठी गेली 2 ते 3 महिने
झालं, मी गाव भेट दौरे दरम्यान किंवा जनसंवाद यात्रेदरम्यान लोकांपर्यंत पोहोचले, लोकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि लोकांच्या समस्यांना वाचा फोडायचं आम्ही काम करत आहोत. माढा मतदारसंघासाठी आजपर्यंत साहेबांना आवर्जून सांगते, एकही शैक्षणिक सुविधा, एखादं महाविद्यालय कॉलेज आमच्या भागामध्ये नाही आहे. आज आमच्या मुलींना शिक्षण घ्यायचं असेल तर 10वी आणि 12वी नंतर सोलापूर, पुणे, बारामती अशा ठिकाणी जावं लागतंय. कुठल्याही प्रकारची शैक्षणिक व्यवस्था माढा मतदारसंघामध्ये नाही आहे. आरोग्य व्यवस्था नाही आहे. माढा तालुक्यामध्ये एकही मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल नाही आहे. कोरोनाच्या काळामध्ये ही अडचण समजून आम्ही मित्रप्रेम मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलची उभारण केली. 10 ते 20 हजार पेशंट त्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने बरे केले. म्हणजे आरोग्य व्यवस्था आणि शैक्षणिक व्यवस्थाकडे पूर्णपणे दुर्लक्ष आजपर्यंत झालं आहे. जसा बारामतीचा विकास झाला तसा विकास होईल अशा आशेने लोक आमदारांकडे आतापर्यंत पाहत होते, परंतु तसा विकास न होता, कुठल्याही प्रकारच्या सुविधा न देता एका कारखान्यावर फक्त 4 कारखाने काढणे आणि लोकांना उसाभोवती राजकारण करणे एवढंच फक्त आजपर्यंत आमदारांनी केलेलं आहे. त्यामुळे माढ्यातील जनतेला आम्हाला भविष्यामध्ये अनेक सोयीसुविधा द्यायच्या आहेत. कालच आम्ही पक्षाचा अजेंडा जाहीर केला. त्या अजेंड्यामध्ये पायाभूत सुविधा, प्रत्येक वाड्या वस्त्याला जोडणारे रस्ते असतील, त्याचबरोबर पाण्याची व्यवस्था असेल, लाईटची व्यवस्था असेल, अशा पायाभूत सुविधा आम्हाला लोकांपर्यंत पोचवायच्या आहेत. त्याचबरोबर आम्हाला शैक्षणिक सुविधा लोकांपर्यंत पोचवायच्या आहेत. माढा तालुक्यामध्ये चांगलं शैक्षणिक संकुल उभा करायचं आहे, मुलींसाठी वसतिगृह उभा करायचं आहे, डिप्लोमा कोर्स असेल किंवा अनेक इतर कोर्सेस तरुणांसाठी आणि महिलांसाठी सुरू करायचे आहेत. आरोग्य व्यवस्था, गाव तिथे दवाखाना ही संकल्पना घेऊन जे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालय आहेत ते भक्कम आणि ते बळकट करण्यासाठी आम्हाला माढा मतदारसंघामध्ये काम करायचं आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या मुलांच्या हाताला काम द्यायचं आहे. ह्या ठिकाणी उद्योगधंदे आले पाहिजेत, MIDC झाल्या पाहिजेत. ही प्रमुख भूमिका घेऊन आम्ही पुढे आलेलो आहोत. आज शेतकरी प्रत्येक गोष्टीला झगडतोय. DPचे प्रश्न आहेत, लाईटचे प्रश्न आहेत, त्यांना ह्या सुविधा मिळत नाहीत. शेतीपूरक जोडधंदे आम्हाला ह्या भागामध्ये मुलांसाठी द्यायचे आहेत. त्याचबरोबर फूड प्रोसेसिंग युनिट ह्या भागामध्ये उभा करायचे, जेणेकरून महिलांच्या हाताला चांगलं आम्हाला काम देता येऊ शकेल. कारण आज प्रत्येक महिला भगिनीला वाटते की आम्ही सक्षम व्हावं, स्वतःचं कुटुंब स्वतः सावरावं. आज लाडकी बहीण योजनेचा प्रतिसाद इतका छान आहे की ज्या ज्या ठिकाणी आम्ही जाऊ त्या ठिकाणी महिला खुश आहेत, अतिशय आनंदाने स्वागत करत आहे. मला एक खात्री वाटते की ह्या लाडक्या बहीण योजनेमुळे निश्चित आपल्या ह्या उमेदवाराला विधानसभेत जाण्याची संधी मिळेल. कारण 1,500 किंवा 2,000 सर्वसामान्यांसाठी खूप मोठी रक्कम आहे. आज प्रत्येक महिला गेल्यानंतर सांगते, मला एका वेळेस 7,000 रुपये मिळाले, मी माझ्या मुलांचं पैसे भरू शकले, माझ्या घरी ह्या वस्तू घेऊ शकले. काही मुलांनी महिलांनी पायातलं पैंजण काढून दाखवले आम्हाला की लाडक्या बहिणीच्या पैशामुळे आम्ही पैंजण खरेदी करू शकलो. एवढ्या हळव्या गोष्टीचा विचार सरकारने केला, महिलांच्या मनाचा विचार सरकारने केला. खरंच महायुतीच्या ह्या सरकारचे जे योजना आहेत त्या लोकांपर्यंत तळागाळापर्यंत पोहोचल्यानंतर हे युती सरकार कधीही महाराष्ट्रातून हलणार नाही आहे. आज आपण पाहतोय महायुतीने मुलींसाठी मोफत शिक्षण केलेलं आहे, महिलांसाठी 50% मोफत ST प्रवास केलेला आहे. जन्मल्यापासून ते शेवटपर्यंत वयोवृद्धापर्यंत ह्या योजना महिलांसाठी आहेत, सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी आहे. शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलेलं आहे. अशा महायुतीच्या अनेक योजना आहेत की त्या फक्त तळागाळापर्यंत पोहोचवायचं काम केलं पाहिजे. गेल्या नगरपंचायतच्या माध्यमातून आम्ही हेच काम, शासनाच्या सर्व योजना लोकांपर्यंत पोहोचवल्या, महिलांना सक्षम केले. आज माढा नगरपंचायतमध्ये येणाऱ्या पुरुषांपेक्षा महिलांची संख्या ऑफिसमध्ये जास्त आहे. प्रत्येक गोष्ट घरकुल असेल, पायाभूत सुविधा असेल, त्यासाठी माझ्याकडे महिला येत आहेत आणि त्या हे काम करून घेत आहेत. आणि ही सक्षमता मला फक्त माढा शहरापुरती मर्यादित न ठेवता संपूर्ण माढा मतदारसंघामध्ये राबवायची आहे. मला माझ्या महिलांना खूप सक्षम करायचं आहे. मला महिला उद्योग ह्या भागामध्ये आणायचे आहेत. प्रत्येक महिलेच्या हाताला काम द्यायचे. शेतकरी करणाऱ्या महिलांना गटशेतीच्या आधारे त्यांना उत्पन्नाचं साधन उपलब्ध करून द्यायचं आहे. आणि आज खरंच मला ह्या महायुतीने उमेदवारी देऊन माझ्यावर एक मोठी जबाबदारी टाकली आहे आणि ही जबाबदारी निश्चित मी भविष्यात पेलू शकेल असं मला स्वतःचा विश्वास आहे. आज महायुतीने एक एवढा सक्षम उमेदवार दिलेला आहे की 2 मोठे समोरचे उमेदवार अतिशय घाबरले गेलेले आहेत. गेली 15 दिवस झालं अनेक अफवा पसरवत आहेत की आम्हाला ह्यांचा पाठिंबा मिळाला, आम्हाला त्यांचा पाठिंबा मिळाला. व्हॉट्सअपवर फक्त पाठिंब्याचे फोटो काढून टाकून आम्हाला पाठिंबा जाहीर झाला असं सांगत आहेत. कारण ह्या सर्व अफवा आहेत.
ह्या समोरच्या उमेदवारांना आपल्या एवढं सांगण्यासारखं काम नाही आहे. आपल्याकडे एवढं मोठं काम आहे, आपण तासन तास सांगत जरी बसलो तर ते काम संपणार नाही आहे. पण समोरच्या उमेदवारांकडे कारखाना आणि ऊस दर जाहीर करणं एवढं एकच काम आहे. म्हणजे आम्ही 3,500 ऊस दर दिला म्हणून आम्ही उमेदवार झालो असं अजिबात नाही आहे. ऊसाचा एकच प्रश्न नाही, आपल्याला अनेक प्रश्नावर काम घ्यायचं आहे. हे आपल्या भागातील शेतकऱ्यांनी ओळखून घेतलं पाहिजे. त्यामुळे कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता तुम्ही फक्त प्रत्यक्षामध्ये ज्यांनी आज महायुती एकत्र आहे, सर्व घटक पक्ष एकत्र आहे आणि सर्व घटक पक्षाचा पाठिंबा हा आपल्यालाच आहे. ह्या विश्वासाने पुढे जा, आपलं काम लोकांपर्यंत पोहोचवा. आपलं काम खूप मोठं आहे. नगरपालिकेच्या माध्यमातून आणि माझ्या महिला भगिनींच्या माध्यमातून आज आमच्या माड्यातील स्वतः पळणाऱ्या 100 महिला प्रत्येक घरोघरी जात आहेत, प्रचार करतायत. हे माझ्या प्रेमापोटी करतायत. कुठल्याही पैसे किंवा काही न देऊन लावता त्यांना स्वतः बाहेर जाऊन प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन प्रचार करतायत. आज समोरचे उमेदवार पैशाने बायका बोलवतायत, पैसे देत आहेत आणि प्रचाराला लावतायत. माझ्या महिला भगिनी रात्रंदिवस प्रचार करतायत की त्यांना ही लाडकी बहीण विधानसभेत पाठवायची आहे. म्हणून माननीय सुनील तटकरे साहेबांना मी एक विनंती करते की आम्ही आपला पक्ष सक्षम करण्यासाठी उभा राहिलेलो आहोत. मला सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्या पक्षाची खूप मोठी ताकद पाहिजे. माननीय आदितीताई तटकरे जशा सक्षम महिला म्हणून उभ्या आहेत, तसं तुम्ही माझ्या पाठीशी उभं राहिला तर निश्चित सोलापूर जिल्ह्यांमध्ये महिला राज आल्याशिवाय राहणार नाहीये. कारण एक महिलाच जाणू शकते दुसऱ्या महिलेचं दुःख काय असतं ते, आणि ह्या महिलांसाठी मी उभा राहिलेला आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये 11 उमेदवारांपैकी फक्त मी एकटीच महिला उमेदवार आहे आणि मी ही महिला उमेदवार सर्वांपुढे लढत आहे. त्यासाठी मला पक्षाचा प्रचंड फक्त पाठिंब्याची गरज आहे. तुम्ही मला पाठिंबा दिला तर विजय निश्चित आहे. त्याच्यामुळे मला आदितीताईंसारखं मुलगी समजून आपण मला पाठिंबा चांगल्या पद्धतीने द्यावा, पाठीशी उभं राहावं. तर समाजामध्ये परिवर्तनाची वेळ आल्याने ज्यावेळेस परिवर्तन होत असतं त्यावेळेस महिलांना पुढे यावं लागतं. तसं माढा मतदारसंघामध्ये 30 वर्षाच्या इतिहासामध्ये आजपर्यंत महिला नेतृत्व कधीच पुढे आलेलं नव्हतं. ते आज आदरणीय बाबांच्या माध्यमातून, बाबांच्या आशीर्वादाने, आमच्या आजोबा सहकार महर्षी गणपतराव साठे यांच्या आशीर्वादाने मी पुढे आलेले आहे. त्यांचा कुटुंबाचा मला भक्कम पाठिंबा आहे. समाजातील सर्व महिलांचा मला भक्कम पाठिंबा आहे. आज मी आपली लाडकी बहीण म्हणून मला ह्या उमेदवारी आपण मला दिलेली आहे. त्या बहिणीला जर न्याय द्यायचं असेल तर प्रत्येक युतीतील प्रत्येक घटक पक्षांनी तिला विधानसभेत पाठवण्याची तयारी केली पाहिजे. तर ही सक्षम महिला पुढे विधानसभेत जाऊ शकेल आणि आपल्या मतदारसंघाच्या अडचणी सोडू शकतील. आपल्याला विकासाचं खूप मोठं विजन आहे आणि हे विजन घेऊन मी पुढे आलेलं आहे. आणि मी एक तुम्हाला शब्द देते की आज पैसा पाणी सर्वांकडे आहे, पण वेळ कुणाकडे नाही आहे. आणि तोच वेळ मी तुम्हाला देऊ इच्छित आहे, तुमची सेवा करू इच्छित आहे. जे 5 वर्ष नगरपंचायतच्या माध्यमातून माढा शहरातील जनतेची सेवा केली, तीच सेवा मी 5 वर्ष विधानसभेच्या माध्यमातून माढा मतदारसंघातील सर्व जनतेची करू इच्छित आहे. 138 गावांमधील प्रत्येक गाव ना गाव माझं आहे आणि प्रत्येक गावातला सदस्य माझ्या कुटुंबाचा सदस्य आहे. ह्या भूमिकेतून मी तुमच्या समोर आलेली आहे. ही ताई तुमची माझ्या रूपाने तुमच्या घरातीलच एक लेक, एक ताई विधानसभेत जाणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणीला फक्त माड्यापुरतं मर्यादित न ठेवता पुढे विधानसभेत पाठवावं असे मी तुम्हाला विनंती करते. आणि मला जर तुम्ही सेवा करायची संधी दिली तर इथून पुढचे 5 वर्ष मी अविरतपर्यंत तुमची सेवा करेन असं मी वचन देते. आज माननीय सुनीलजी तटकरे साहेब आपल्या इथं आलेत, त्या सर्व गोष्टीबरोबर बोलणारच आहेत. पण आपण वेळात वेळ काढून माझ्या सभेसाठी उपस्थित राहिला याबद्दल मी मनापासून तुमच्या सर्वांचे धन्यवाद मानते. माझ्या मतदारांचे मनापासून खूप खूप धन्यवाद मानते. कारण 9 वाजल्यापासून हे सर्व मतदार आमच्यासाठी उपस्थित राहिले. आजपासून आपल्याला फक्त कामाला लागायचे. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. आपल्याकडे आपलं काम आहे, आपलं काम बोलतंय. इतर उमेदवारांकडे त्यांचं कुठलंच काम नाही आहे. सांगण्यासारखं कुठलंच काम नाही आहे. त्यामुळे आपण आपल्या कामाच्या जोरावर पक्षाच्या मदतीने माननीय अजितदादांची ही लाडकी बहीण विधानसभेमध्ये पाठवू शकतो. पण त्याला तुम्ही सर्वांनी सहकार्य करणं खूप गरजेचं आहे. येणाऱ्या 20 तारखेला घड्याळ या चिन्हावर बटन दाबून ह्या लाडक्या बहिणीला विधानसभेत पाठवावं आणि प्रचंड बहुमताने विजय करावं. जय हिंद, जय भारत.